जय शिवराय मित्रांनो, पीके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सबस्क्राईब बेल ॲनिमेशन जे आहे ते कसे तयार करायचे आणि ते तयार करून तुम्ही व्हिडिओमध्ये कसे ॲड करायचे आहे, आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण ते ॲनिमेशन जे आहे ते बनवूयात आणि त्याच्यानंतर ॲड करूयात. तर सर्वात पहिल्यांदा बनवण्यासाठी तुम्हाला काइनमास्टर ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखे इथे तुम्हाला एडिटिंग जी आहे ती एडिटिंग शिकवली आहे. तर क्रिएट नाववर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला 16:9चा रेशो ॲड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट नाव क्लिक करून मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो एडिटिंग कशी करायची असते हे पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर नक्की ते पाहून घ्या. त्याच्यानंतर मीडियावर इथे क्लिक करायचे आहे मित्रांनो. मीडियावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता असा मीडिया येईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जे ॲनिमेशन डाउनलोड केलं आहे ते ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो असे ॲनिमेशन ॲड करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक इमेज ॲड करायची आहे. तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचे लोगो ॲड करू शकता मित्रांनो, नाहीतर तुमचा स्वतःचा इमेजही ॲड करू शकता मित्रांनो. त्यासाठी लायरवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. लायरवर क्लिक केल्यानंतर मीडियावर क्लिक करायचे आहे मित्रांनो. मीडियावर क्लिक केल्यानंतर मी माझ्या यूट्यूब चॅनलचे लोगो ॲड करतो मित्रांनो. पीके हे राऊंड शेपमध्ये कसे ॲड करायचे आहे मित्रांनो, त्यासाठी क्रॉपिंगवर जाऊन मित्रांनो इथून क्रॉप करून मित्रांनो शेप क्लिक करून मित्रांनो गोल हा अशा सर्कलमध्ये सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करायचे आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून ॲडजस्टमेंट करू शकता. सो बघू शकता मित्रांनो तुमचा लोगो सर्कलमध्ये ॲड झालेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला असे प्रॉब्लेम करत असेल तर मित्रांनो तुम्हाला ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही इथून राईटला, लेफ्टला, वर हॉरिझॉन्टल जसे हवे तसे तुम्ही ते ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. कमी जास्त जसे हवे तसे तुम्ही इथून ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलचे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो टेक्स्टवर जाऊन तुमच्या चॅनलचे नाव इथे ॲड करायचे आहे मित्रांनो. मी माझ्या चॅनलचे नाव ॲड करतो मित्रांनो, पीके मराठी. नाहीतर मित्रांनो तुम्हाला ते पीके ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही त्याचे फॉन्ट चेंज करायचे आहे मित्रांनो. इथून तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून कोणते फॉन्ट हवे ते सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. मी ऑलरेडी भरपूर फॉन्ट मित्रांनो डाउनलोड केलेले आहे, ते फॉन्ट इथे मी ॲड करून घेतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही कलर जाऊन कलर चेंज करू शकता. सो प्रेझेंटवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला कलर जो हवे तुम्ही इथून जसे ॲड करू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो कलर एकापेक्षा एक आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो टेक्स्टवर जाऊन मला अनेक टेक्स्ट ॲड करायचे आहे मित्रांनो. त्याचे कलर तुम्ही असं ॲडजस्टमेंट करून मित्रांनो इथून प्रेझेंटवर जाऊन मित्रांनो असे बनवू शकता मित्रांनो. बघू शकता तुमचा व्हिडिओ कसा तयार झालेला आहे मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये. त्यानंतर मित्रांनो त्याचे ड्युरेशन असे वाढवायचे आहे मित्रांनो. ड्युरेशन वाढवल्यानंतर मित्रांनो इथून अपलोडवर जाऊन मित्रांनो ते सेव्ह करून घ्यायचे आहे मित्रांनो. सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो ते तुमच्या व्हिडिओमध्ये कसे ॲड करायचे आहे मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो परत एकदा क्रिएट न्यूवर क्लिक करून 16:9 रेशो घेऊन मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲड करायचे आहे मित्रांनो ते व्हिडिओ घ्यायचे आहे मित्रांनो. मी एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो लायरवर जाऊन मित्रांनो मीडियावर क्लिक करून मित्रांनो जो काइनमास्टरमध्ये बनवला आहे ते मित्रांनो अशा प्रकारे बघा तुमचा दिसेल. त्यानंतर मित्रांनो त्या व्हिडिओ क्लिक करून मित्रांनो तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला क्रोमा कीवर जायचं आहे मित्रांनो. क्रोमा कीवर गेल्यानंतर इनेबलवर क्लिक करायचे आहे. इनेबल क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून तुमचे
तुम्हाला त्या व्हिडिओचे ॲडजस्टमेंट करायचे आहे मित्रांनो. जो ग्रीन दिसतो मित्रांनो तिथून ॲडजस्टमेंट करायचे आहे मित्रांनो. सो बघू शकता तुमचा व्हिडिओचा लोगो कसा तयार झालेला आहे मित्रांनो. सो बघू शकता मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. पीके स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.